आज चारू येणार. 10 वर्षांपूर्वी लग्न होऊन अमेरिकेला गेलेली चारू आज हिंदुस्थानात येणार आहे आम्हाला भेटायला. बरोबर तिचा नवरा आणि 2 छोटी मुलंही आहेत. अमेरिकेहून ती येणार, मग तिचं स्वागत भव्य नको का व्हायला? श्रीकांत भाऊजी, श्रीधर भाऊजी आपापल्या गाड्या घेऊन आलेत. त्यांच्या कपड्यांवरनं, हातातलं घड्याळ, अंगठ्या, सिगरेट यावरनं त्यांची श्रीमंती अगदी स्पष्टपणे जाणवतीये. त्यांच्या श्रीमंतीला शोभेशा त्यांच्या कचाकड्याच्या भावल्यांसारख्या दिसणाऱ्या बायका आणि गोजीरवाणी मुलंही त्यांच्याबरोबर आहेत. एखाद्या नाटक सिनेमात शोभेल असं लढीवाळ हसू चेहऱ्यावर आणून ते सगळे एकमेकांशी बोलतायत. नीलावंश कालच पुण्याहून आल्या, त्याही इथे हजर आहेत. आपली गाडी आयत्या वेळी साहेबांना लागल्यामुळे इकडे कशी आणता आली नाही याचंच गाणं त्या गात आहेत. स्वतःची शेतीवाडी, गडगंज संपत्ती असलेल्या सुमावंश आपणही काही कमी नाही हे दाखवण्याकरता लाखांच्या भाषेत शेतीचे व्यवहार सांगतायत. बोलताना हातातल्या जाड्या जोड्या पाटल्या बांगड्या खालीवर करतायत. वैभवाचं जणू प्रदर्शन करण्याची चढाओढ इथे लागली आहे. सगळी सख्खी भावंड, पण हम भी कुछ कम नहीं अशा हिरिरीनं हे प्रदर्शन चाललंय. यात सामील होत नाही फक्त हे, मी आणि आमचा मुलगा अभय. कारण स्पर्धेत भाग घेण्याइतकी श्रीमंतीच आमच्याजवळ नाहीये. हे आपले साधे एका कचेरीत कारकून, महिन्याच्या महिन्याला खर्चाची मिळवणी करताना मेटाकुटीला येणारी आम्ही माणसं. 5 आणि 7 रुपये आमची पगारवाढ. चाळीतल्या 2 खोल्यात जन्म काढला. नाही कधी बोनस, नाही वरकड पैसा. श्रीमंतीचं प्रदर्शन करणार कसं? श्रीमंती हा शब्द आम्ही आपला लांबूनच ऐकायचा. म्हणूनच आम्ही तिघे एका बाजूला उभे होत. यांच्या सगळ्या भावंडांच्या गप्पांमधनं अगदी अलगद वगळले गेलो होत एखाद्या खड्यासारखे, जाणून बुजून. जणू आम्ही त्यांचं कोणीच नाही. खरं पाहिलं तर या 7 भावंडात हे सगळ्यात मोठे, पण मोठेपणा हा वयावर अवलंबून नसून पैशावर असतो हे जाणण्या इतकी बुद्धी आमच्याजवळ होती. डोळसपणा सुद्धा होता. म्हणूनच आम्ही तिघही त्या सर्वांपासनं थोडं दूर राहून त्यांच्या गप्पा ऐकत होतो. गिरगावातून इथे विमानतळावर यायचं हेही खरं सांगायचं ना तर आम्हाला खर्चाच्या दृष्टीनं परवडण्यासारखं नव्हतं. ती चैनच होती. तिघांचा खर्च आणि ह्यांच्या सगळ्या रजा संपत आलेल्या. आम्हाला दोघांनाही चारूचं पत्र आल्यापासून काय करावं असा विचार पडला होता. पण अभय ऐकेना. शेवटी म्हटलं, चल बाबा, आम्ही तरी काय करू? चारू अमेरिकेला गेली तेव्हा इथे आलो होतो, पुन्हा कशाला जमतंय? चल, तुझ्या निमित्ताने आम्ही पण येतो. बस मिळून आम्ही येईपर्यंत बराच वेळ झाला. दर चौकात बस थांबली की वाटायचं बहुतेक चारू येऊन उतरेल सुद्धा. पण आपली बस काही वेळेत तिथे पोचणार नाही. पण आम्ही चारूचं विमान येण्याआधी अर्धा तास पोचलो. आमच्या आधीच श्रीकांत भाऊजी आलेले होते. ते आम्हाला पाहिल्याबरोबर पुढे झाले आणि ह्यांना म्हणाले, अरे दादा, कसा आहेस रे? मी छान, हे हसून म्हणाले. अरे पण तू, म्हणजे तुम्ही सगळे कशाला आलात? म्हणजे काय? अरे तसं नाही रे, तुला दगदग कशाला? आम्ही आणलं असतं ना चारूला घरी. आता आपली भली मोठी पर्स हेलकावत जाऊबाई पुढे आल्या आणि म्हणाल्या, खरंच हो, कशाला त्रास घेतला तुम्ही? आम्ही आलोय ना सगळे. आणि चारू अमेरिकेला गेली तेव्हा आमच्याकडे तिचं राहणं, माहेरपण असं काही झालेलं नाही आहे. आता मी यांना म्हटलं तिला आपल्याकडेच उतरवून घेऊ, म्हणजे मग बरं नाही का? गप्पा गोष्टी होतील, तिचं माहेरपण होईल. मी काहीच बोलले नाही, हेही बोलले नाहीत. नाहीतरी बोलण्यासारखं होतं काय? आम्ही आपले येणारी जाणारी माणसं, त्यांची लगबग, विविध पोशाख असलं काहीतरी बघत बसलो. जाऊबाईंच्या बोलण्याकडे आम्ही लक्ष दिलं नाही हे त्यांच्या लक्षात आलं. बाकी मंडळी उभी होती. त्यांच्याच पलीकडे नीलावंश, सुमावंश, श्रीधर भाऊजी त्यांच्यात जाऊन मिसळल्या. मी नाही म्हटलं तरी माझे कान त्या सगळ्यांच्या गप्पांचा वेध घेत होते.
नीलावंश सांगत होत्या, मी चारूला पत्र लिहिलं आहे, माझ्याकरता तू बाकी काही आणू नकोस, पण मला तिकडचा मिक्सर हवा आहे, तेवढा मात्र तू आण. इंडियन मिक्सरला काय 2च भांडी असतात मेली, त्या मानाने तिकडे किती छान छान प्रकार. हां, मी मात्र टेप रेकॉर्डर आणायला सांगितलं आहे आणि ह्यांच्याकरता शर्ट. तेवढ्याकरता ह्यांचा साईज पण कळवला आहे. मिक्सर काही नको मला, माझाही फॉरेनचाच आहे ना. शीला सांगत होती. शीला ही माझी जाऊ, श्रीधर भाऊजींची बायको. श्रीमंत आईबापांची लाडकी लेक. आपल्या नाजूकपणाचं जास्तीत जास्त प्रदर्शन करणारी. फक्त लोकांना फटाफटा बोलताना हिचा नाजूकपणा गायब होतो. शीलाचं बोलणं पूर्ण व्हायच्या आत श्रीकांत भाऊजी पुढे सरसावले आणि म्हणाले, आपण काही आणायला बिणायला सांगितलं नाही बरं का. आम्हाला नाही त्या इम्पोर्टेड वस्तूंचं कौतुक. सगळं इथे इंडियात मिळतं नाही का ग. गेल्या वर्षी आम्ही. मानेला हेलकावे देत जाऊबाई पुढे आल्या. इथे ते सगळं मिळतंच हो, कशाला सांगायचं काही आणायला. आणि नाही सांगितलं ना तरी चारू आमच्यासाठी काहीतरी घेऊन येणारच आहे. अभयनी माझ्याकडे बघितलं. मी त्याला जवळ ओढून नुसतंच थोपटल्यासारखं केलं. तो तरी बिचारा काय करणार. विमानतळावर हट्ट करायचा नाही, काही मागायचं नाही. चारू आत्या कदाचित काहीही आणणार नाही असं आम्ही घरी त्याला 3-3दा बजावलं होतं, पण इथे मात्र चारू काय काय आणणार याची यादी चालली होती. मम्मी चारू आत्ता आपल्याच घरी येणार आहे. शीलाची मुलगी लाडे लाडे शीलाच्या अंगाला झोंबत विचारायला लागली. ऑफकोर्स डार्लिंग. यावर मग सगळ्याच मुलांची चारू आत्या आमच्याकडे येणार यावर गडबड आणि गुद्दागुद्दी सुरू झाली. त्याच्यात मुलांबरोबर आयाही सहभागी झाल्या. पुरुष वर्ग आपला कौतुकानं बघत बसला. चारू माझी सगळ्यात धाकटी नणंद. ही 7 भावंड, हे सगळ्यात थोरले. पाठोपाठ 2-2 वर्षाच्या अंतरानं एक भावंड. 6 नंबरच्या नीलावंश चांगल्या 9 वर्षाच्या झाल्यावर मग आमच्या सासूबाईंना चारू झाली. ती झाली आणि सासूबाई कसलंसं तापाचं निमित्त होऊन वारल्या. आमचे मामंजी आणि ही 7 भावंड. सासूबाई गेल्या आणि प्रपंचाचा गाडा एकट्या मामंजींवर पडला. पण तो हाकायचा कसा. त्या असताना घरात पैसा आणून टाकला की आपली जबाबदारी संपली. त्यात बायकोनं भागवावं किंवा न भागवावं ते तिचं ती काही करो, आपण संसारात लक्ष घालायचं नाही अशी मामंजींची वागण्याची पद्धत. मामंजींच्या मिळकतीत त्या टुकीनं संसार करत होत्या, पण त्या गेल्या आणि सगळं घर उघडं पडलं. मामंजींना घरातले व्यवहार ठाऊक नाहीत, एकाही कामाची माहिती नाही. त्यातून मोठ्या मुलांची वया अर्धवट आणि ही तान्ही मुलगी गळ्यात. तिचं दूध पाणी शू शी झोप आंघोळ काही म्हणता काही त्यांना जमत नसे. ही सगळी भावंड त्यांना मदत करायला पाहायची, पण त्यांना तरी कधी कामाची सवय होती. शेवटी मामंजींना कोणीतरी सुचवलं की तुम्ही तुमच्या थोरल्या मुलाचं श्रीरंगचं लग्न करा, म्हणजे सून घरात आली की पुष्कळ घडी बसेल. मामंजी थोडे बुचकळ्यात पडले. श्रीरंगचं लग्न? त्याचं वय 21 वर्षाचं. आत्ताशी तर तो तरुणपणात पाऊल टाकतोय. उमेदीचं त्याचं आयुष्य आत्ताशी उमलायला लागलंय आणि तो नाही लग्नाला तयार झाला तर. तरीही मामंजींना श्रीरंगचं लग्न करण्याची सूचना आवडली, कारण ते गळ्यात पडलेलं ओझं काढून टाकायला उत्सुक होते. द्विधा मनस्थितीत त्यांनी मुलाचं लग्न करण्याचा निर्णय घेतला. आपल्या 21 वर्षाच्या मुलाची घरात येणारी पत्नी ही 16-17 वर्षाची असणार. तिला हे सगळं कसं काय पेलेल आणि हे योग्य आहे का. आणि मुख्य म्हणजे आपल्या ह्या मुलांसारखी ती तिच्यावर इतकी मोठी प्रापंचिक जबाबदारी टाकायची. हे स्वतःच्या मनातले विचार मामंजींनी मनातच ठेवले. माझ्या वडिलांना हे स्थळ कोणीतरी सांगितलं. वडीलही थोडे हाबकले. एवढा मोठा प्रपंच मुलगी द्यायची कशी. पण आम्ही 5 बहिणी, वडिलांची नोकरी बेताची. त्यांनी आजीचा सल्ला विचारला. आजी म्हणाली, अरे प्रपंच मोठा म्हणजे काय, 4 भावंड ना. अरे ती आत्ता म्हणता म्हणता मोठी होतील, पाखरांसारखी 4 दिशांना जातील निघून. आणि कष्ट केले तर काही शरीर झिजत नाही. जमत असेल तर करून टाको लग्न, झालं. आजीनं हा सल्ला दिल्यानंतर आईला विचारण्याचं काही कारणच नव्हतं.
त्यावेळी माझं वय फक्त 16 वर्षांचं. मला आठवतंय, खरं पाहिलं तर मुलगी बघायला मुलाकडची माणसं मुलीच्या घरी जातात, पण आमचं उलटं झालं. आई, बाबा आणि मी आम्हीच त्यांच्या घरी गेलो. 2 खोल्यांची जागा. मामनजी हे असे खुर्चीत बसले होते. हातात चारू होती. श्रीकांत भाऊजी आणि श्रीधर भाऊजी यांच्या पाठोपाठचे, म्हणजे तसे समजतदार. ते थोडे कुतूहलाने माझ्याकडे बघत घरात घुटमळत होते. सुमावंश, हेमावंश, नीलावंश तर माझ्याजवळ येऊन बसल्या होत्या. सगळे बाहेरच्या खोलीतच बसलो होतो. हे खिडकीशी टेकून उभे होते. बराच वेळ कोणी काही बोललं नाही. मग माझ्या वडिलांनी मामनजींना सांगितलं, मुलीला काही विचारायचं असेल तर तुम्ही विचारू शकता बरं का मुलीला. आता काय विचारायचं आहे? मंदस हसत मामनजी म्हणाले, अरे श्रीरंगा, तुला मुलगी दाखवायला आणली आहे, तू विचार काहीतरी. ए दादा थांब रे, मी विचारते. नीलावंशांच्या बोलण्यावर मी एकदम मान वर करून बघितलं. त्याबरोबर त्या म्हणाल्या, तुला वेणी घालता येईल? बाबांना बघ ना, वेणी घालताच येत नाही, किती गुंता झालाय केसात. सगळे एकदम हसले. त्या बिचाऱ्या कावऱ्या पावऱ्या झाल्या. आपलं काय चुकलं हे त्यांना कळेना. हेमावंश 2 वर्षांनी मोठ्या, म्हणजे 11 वर्षांच्या, त्या नीलावंशांना दटावत म्हणाल्या, नीले, त्यांना काय म्हणतेस ग? आपल्या वहिनी आहेत ना त्या? मला संकोचल्यासारखं झालं. या मुलींनी तर नातं जोडूनही टाकलं. नकळत मी यांच्याकडे बघितलं तर ते माझ्याकडेच बघत होते. आपला नवरा, ही सगळी आपली माणसं. सगळं अंग आतून भरून आल्यासारखं झालं. मला काय होतंय, काय वाटतंय हे माझं मला कळेना. नीलावंशांच्या बोलण्यानं सगळीच भावंड मोकळी झाली. काहीतरी गप्पा गोष्टी करायला लागली. इतका वेळ गप्प बसलेल्या श्रीधर भाऊजींनी विचारलं, स्वयंपाक येतो तुम्हाला? हो, फक्त पोळ्या भाकऱ्या नाही जमत. मामनजी माझ्याकडे कौतुकानं बघत होते. ते म्हणाले, बरं स्वयंपाक राहू दे, चहा करता येतो ना? मग चहा कर बरं तेवढा. नीला, हेमा, जा तिला घरातलं सगळं दाखवा बरं. मग मी चहा केला. त्यातही सगळ्या भावंडांनी मला थोडीफार मदत केली. फक्त हे स्वयंपाकघरात आले नाहीत. महिन्याभरात आमचं लग्न झालं. अक्षरशः भरला संसार म्हणतात तसं हे माझं सासर. उणीव फक्त सासूची. मुळात हे अबोल स्वभावाचे. त्यातून अचानक अंगावर पडलेल्या ह्या जबाबदारीमुळे ते गंभीर बनले होते. शिक्षण अर्धवट सोडून त्यांना नोकरी धरावी लागली होती. त्यात हा प्रपंचाचा रेटा. या दुहेरी ओझ्यानं ते वाकले नाहीत, पण गंभीर मात्र झाले. त्यांच्याबरोबरच माझ्यावरही जबाबदारी आली. एकीकडं वयानं मी ह्या भावंडांमध्ये मिसळण्या इतकी, पण त्याचवेळी जबाबदारीनं मोठी. नवीन लग्न झालेली मी माहेरी निघाले की अगदी चारूकडेवर, बाकी तिघी बरोबर. दोघं भाऊजी आमच्याबरोबर नसले तरी थोडे मागे पुढे येत. हे जावई हे हवेतच. मग राहता राहिले मामनजी. पण अशा वेळी माझी आई संध्याकाळी माझ्याबरोबर त्यांना डबा पाठवी. हे सगळ्यात 2-3 वर्ष उलटली. तसं म्हटलं तर सगळे समजूतदार. शांत आणि हसतमुख असलं ना की कितीही मोठ्या अडचणी आल्या तरी त्या वाऱ्याच्या झुळकीसारख्या सौम्य होतात. दगडाच्या विटा होतात. आम्ही सगळी जण एकमेकांना समजावून घेत होतो. मला जमेल तसं मी करत होते. मामनजींनी कधी कुरकुर नाही केली. आणि दीर नणंदांना तर घरात एक बाई माणूस भक्कमपणे वावरतंय याचाच आनंद वाटत होता. एकूण काय, घराची घडी बसलेली होती. आता श्रीधर भाऊजीने नोकरी धरली. ते ग्रॅज्युएट झाले होते. त्यांनी इच्छा दाखवली असती तर त्यांना पुढे शिकायला कोणी नको म्हटलं नसतं, पण तो प्रश्नच आला नाही. त्यांनी परस्पर अर्ज केला. त्यांना नोकरी लागली सुद्धा. पैसा हातात यायला लागल्याबरोबर भाऊजींच्या वागण्याला एक प्रकारचा रुबाब आला. चांगला कपडा अंगावर झळकायला लागला. ते अंगानंही भरले. आणि एकंदरच उजळ, उंच, तरतरीत श्रीधर भाऊजी कोणाच्याही नजरेत भरतील असे दिसायला लागले. एक दिवस मामनजी घरात नाहीत असं बघून श्रीधर भाऊजी मला म्हणाले, वहिनी, तुम्हाला आमचं सगळ्यांचं करायचं म्हणजे एकटीला किती त्रास पडतो नाही का? म्हणजे काय? मी असं कधी म्हटलंय का? नाही, तुम्ही म्हटलं नाही हो, तरी आम्हाला समजत नाही का?
वहिनी तुमच्या मदतीला कोणीतरी. मग तुमची बायको आणा की आता. मी हसत म्हटलं. तेच मी तुम्हाला सांगणार होतो. अगं बाई जमवलं का काय कुठे. हो वहिनी. कोण आहे. आमच्याच ऑफिसात आहे. शीला वर्तक. वहिनी तिचे वडील खूप श्रीमंत आहेत. त्यांच्या गाडीतनं ती येते ऑफिसला. बाई ग इतकी श्रीमंत आहे मग नोकरी का करते ती. गंमत म्हणून करतीये. पण श्रीधर भाऊजी अहो ती इतकी श्रीमंत आणि आपली परिस्थिती. मी तसं तिला सांगितलंय. बर मग तिला घरी कधी आणताय. आजच आणतोय. श्रीधर भाऊजी उतावीळपणे म्हणाले. पण वहिनी बाबांना तुम्ही सांगायचं बरं का. मला आवडली तरच. हां. श्रीधर भाऊजी हसले बाहेर निघून गेले. माझी एकच गडबड उडाली. संध्याकाळला अजून किती अवकाश होता आणि माझी कामं तर खूप. नवी जाऊबाई यायची. सगळं घर स्वच्छ आवरलं. खायला लाडू चिवडा केळं वेफर्स केळी आणवली. कब्बशा वाट्या धुवून पुसून ठेवल्या. 4 वाजताच मुलींच्या वेण्या फण्या आवरल्या. बरोबर 6 वाजता श्रीधर भाऊजी शीलाला घेऊन आले. तिचं रंगरूप दिसण्याआधीच तिचं अगदी झिरझिरीत पातळ, ओठांची भडक लिपस्टिक, उंच टाचांच्या सँडल्स, भली मोठी पर्स हा शीलाचा अवतार दृष्टीला पडला आणि माझं मनच विरजलं. ही कसली शोभेची भावली. पण झटकन मी मनातले विचार बाजूला सारले आणि चेहऱ्यावर काही दिसू न देता हसत मुखानं तिचं स्वागत केलं. म्हटलं ये. पण माझ्याकडे लक्ष न देताच ती घरात आली. मामनजी नेहमीप्रमाणे खुर्चीवर बसले होते. श्रीधर भाऊजींनी सांगितलं माझे वडील. शीलानं हात जोडून नमस्कार केला. मामनजी गोंधळले पण बोलले नाहीत काही. शीला भिरी भिरी इकडे तिकडे बघत होती. तिच्या कपाळावर आठी उमटली. तिने एकदम विचारलं तुमच्याकडे 2च खोल्या. हो हो हो. मग आपली बेडरूम कुठली. का इथे ह्या रगाड्यात झोपायचं आपण. भलताच प्रश्न शीलानं विचारल्यानं श्रीधर भाऊजी बावचळले. त्यात आमच्यासमोर मामनजींसमोर. आम्ही सगळे अगदी चुपचाप होतो. शीलाला मात्र कशाचाच पत्ता नव्हता. तिचं बोलणं चालूच होतं. मी आपली पप्पांना सांगते ते आपल्याला चांगला फ्लॅट देतील. शी इथे कुठे या कुऱ्हाड्यात राहणार. केलेला लाडू चिवडा मी शीला पुढे ठेवलाच नाही. इतकं माझं मन नाराज झालं होतं. घरातले सगळेच गप्प गप्प होते. शीलानं ना कोणाची चौकशी केली ना कोणाशी ती धड बोलली. चारू तिथेच खेळत होती. तिच्याकडे तर शीलानं ढोंकूनही पाहिलं नाही. निघताना तिने बरं मी येते एवढं सुद्धा म्हटलं नाही. आमच्या घरात नसलेल्या गोष्टी हुडकण्यात ती इतकी गुंतली होती की असलेल्या गोष्टींकडे तिचं लक्षच गेलं नाही. शीलाला पोचवून श्रीधर भाऊजी आले ते एवढंसं तोंड करून. आता हेमा सुमाई मोठ्या म्हणजे सगळं समजण्या इतक्या वयाच्या होत्या. भाऊ परत आलेला बघताच त्या दोघी पुढे झाल्या. या श्रीमंतांचे जावई. तुम्ही काय बुवा आता फ्लॅटमध्ये राहायला जाणार. या आमच्या खोरड्यात नाही राहणार तुम्ही. मज्जा आहे बुवा श्रीमंत माणसाच्या जावयाची. श्रीधर भाऊजी अधिकच ओशाळले आणि म्हणाले शीलाला बोलायचं धोरण थोडं कमी आहे. मी नकार देणार आहे तिला. मग मी सगळ्यांना गप्प बसवलं. शीला श्रीधर भाऊजींच्या मनात भरली आहे. त्यांना तिच्याशी लग्न करायचं आहे हे आमच्या सगळ्यांच्याच लक्षात आलं होतं. आम्ही दोघांनीही त्यांची समजूत घातली. श्रीधर भाऊजींचं लग्न शीलाशीच झालं. त्यांची वरात आमच्या घरी आलीच नाही. ती परस्पर त्यांच्या नव्या फ्लॅटमध्ये गेली. मामनजींना त्या दिवशी मी पहिल्यांदा डोळे पुसताना पाहिलं. सुमाचं लग्न ठरलं आणि हुंड्याचा मोठा प्रश्न उभा राहिला. मामनजींजवळ 5,000 होते. बाकी काही नाही. पण बैठकीत नुसता हुंडाच 5,000 ठरला. शिवाय मानपान दोन्ही जेवणं देणी घेणी. शेवटी यांनी ऑफिसमधनं कर्ज काढलं. सुमाचं लग्न झालं. पाठोपाठ श्रीकांत भाऊजी लग्नाचे होतेच. त्यांनाही मुली सांगून आल्या. त्यातली एक त्यांनी पसंत केली. ही मुलगी काही श्रीमंताकडची नव्हती. अशी आमच्यासारखी साधी बेताच्या परिस्थितीतली माणसं होती. तेव्हा ही मुलगी निश्चित आपल्यात राहील असं मला वाटलं. मामनजींना मी तसं बोलून दाखवलं. तेव्हा ते म्हणाले सगळ्याच तुझ्यासारख्या समजूतदार नसतात सुनबाई. तुझ्या मानानं या पुढच्या पोरींना काय करावं लागणार आहे. पण बघितलंस ना तिचा तालेवारपणा.
सुनबाई, मला सारखं असं वाटतंय की माझ्या प्रपंचाकरता मी तुझा आणि श्रीरंगाचा बळी दिलाय. असं नका म्हणू मामंजी, मनात सुद्धा आणू नका. अहो, आमचं हे कर्तव्य नाहीये का? तेच तर म्हणतोय ना मी. तुमचं जसं कर्तव्य तसं ते पुढच्यांचं पण नाही का? जाणलं का त्यांनी? तरी पण शीलापेक्षा ही मुलगी बरी वाटतेय. बघू, परमेश्वराची इच्छा. श्रीकांत भाऊजींचं लग्न होऊन दुर्गा घरात आली त्यानंतर एखादा आठवडा झाला असेल. इतकी वर्ष घरात मीच सगळं करत आले, त्यामुळे साहजिकच सगळे वहिनी वहिनी करत माझ्या मागे होते. मामंजी सुद्धा, सुनबाई हे असं कर, हे सगळं चालू होतं. आता ह्यात दुर्गाला काही वाईट वाटेल असं कोणाच्याही डोक्यात आलं नाही आणि तसं कोणी मुद्दाम करतही नव्हतं. पण तिने ते वाकड्या अर्थाने घेतलं. आपल्याकडे लक्ष न देता सगळे वहिनीलाच मान देतात हेच तिच्या डोक्यानं घेतलं आणि ती संतापली. मी काही घरात कोणी आहे का नाही? सगळे आपले त्यांच्या मागे. किती एखाद्याचं स्तोम माजवायचं? ती मोठमोठ्यानं बोलायला लागली. श्रीकांत भाऊजी तिला आवरायला बघत होते, पण त्यामुळे तर ती जास्त बेभान झाली, वाटेल तशी बोलायला लागली. तेव्हा श्रीकांत भाऊजी तिच्या अंगावर ओरडले, हे बघ, राहायचं असेल तर राहा, नाही तर चालती हो माहेरी. माझ्या मनाचा थरकाप झाला. आपल्यावरून भांडण? घर सोडणं? डोळे भरून यायला लागले. यांच्याकडे बघितलं, त्यांनी खूण केली की तिला आवर. दुर्गाकडे पाहिलं तर ती खरोखर माहेरी जायला निघालेली. अजून हिरवा चुडाही उतरला नाही तर नवरा बायकोत भांडण, घर सोडण्यापर्यंत परिणाम, आणि हे माझ्यामुळे. मी झटकन पुढे झाले, तिला अडवली. ती अदवा तदवा बोलायला लागल्यावर तिचे पाय धरले, तिला थांबवलं. पण 15 दिवसात श्रीकांत भाऊजींचं वेगळं बिराड झालं. मागे वळूनही न बघता दुर्गा ताड ताड निघाली. श्रीकांत भाऊजी मुकाट्यानं तिच्या मागोमाग गेले. चारूचं वय यावेळी 7 वर्षांचं झालं होतं. अजून मला मूलबाळ झालेलं नव्हतं, त्यामुळे चारूच आमची मुलगी होती. जेवताना, झोपताना, बाहेर जाताना ती आमच्याबरोबरच असे. हेमा, नीला यांचीही योग्य वेळी लग्न झाली. मग घरात आम्ही दोघं, चारू आणि मामंजी एवढीच माणसं उरली. आत्तापर्यंत इतकी माणसं घरात होती, तीच 2 खोल्यांची जागा केवढी मोठी वाटायला लागली. कधी कधी अजिबात करमायचंच नाही. आत्तापर्यंत काढलेलं कर्ज फेडण्याकरता यांनी संध्याकाळी दुसरी एक नोकरी धरली होती. ते सकाळी घर सोडत ते रात्री 10:30 वाजता येत, त्यामुळे खरं तर घरात दिवसभर आम्ही तिघच. तेवढ्यात एक आनंद देणारी गोष्ट घडली. घडायला हवी होतीच, पण इतके दिवस आम्ही व्यापात गुरफटलेला असल्यानं कधी जाणवलं नाही. अलीकडे मात्र हे घडावं असं तीव्रतेनं वाटतच होतं. आमच्या घरात एका छोट्या पाहुण्याचं आगमन होणार होतं. तेवढी एक उणीव आमच्या संसारात होती, तीही आता भरून निघणार होती. आम्हाला खूप आनंद वाटला. पण डोहाळ्यांच्या त्रासानं मी अगदी हैराण झाले. मामंजींचं वय झालेलं, चारू 10 वर्षांची, माहेरी आई थकलेली. करावं तरी काय? उलट्या इतक्या की पोटात अन्न ठरेना. घरातलं बाकीचं काम कोणी कसंही करेल म्हणायचं, पण खरं तर करणार कोण? आणि स्वयंपाक त्याचं काय करायचं? तो कोण करणार? मला तर ते अशक्य. त्यातून बऱ्याच उशिराचं बाळंतपण, म्हणून डॉक्टरांनी अगदी पूर्ण विश्रांती घ्यायला सांगितलं. शेवटी मामंजींनाच मार्ग सुचला. ते म्हणाले, सुनबाई, श्रीरंग रोज बाहेरच जेवतो, आपण असं करू, तू माहेरी जा, मी आणि चारू कुठेतरी जातो. कुठेतरी म्हणजे कुठे? बघू ना, मुलींना पत्र टाकतो. नाहीतरी बोलवतात त्या तिघी नेहमी. 4-4 दिवस एकीकडे जाऊन येतो. मामंजींनी तिन्ही मुलींना एकाच दिवशी पत्र टाकली. त्यांची उत्तरं येईपर्यंत ते कुणाकडे, केव्हा जायचं, किती दिवस जायचं याचा विचार करत होते. मधून मलाही जपून राहण्याबद्दल सूचना देत होते. पत्र पाठवून 3-4 दिवस झाल्यावर ते लेकींच्या पत्राकरता पोस्टमनची वाट बघायला लागले. अपेक्षेप्रमाणे तिघींची पत्र आली, पण गंमत अशी की एकीनंही त्यांना या म्हटलेलं नव्हतं. प्रत्येकीनं घरातल्या काही ना काही अडचणीत सांगितल्या होत्या. सासरच्या माणसांचं निमित्त सांगितलं होतं. मामंजींचा चेहरा अगदी उतरून गेला. म्हणाले, बघितलं सुनबाई, अगं पोटच्या मुली या, एक सोडून तिघी. पण बघितलंच ना कशा माजलेत. यांच्या लग्नांची कर्ज आम्ही फेडतोय.
तो श्रीरंग त्याकरता रात्रंदिवस राबतोय याची ह्या कारट्यांना जाणीवसुद्धा नाही. मामंजी चिडून चिडून बोलायला लागले. मी थांबवलं तरी थांबेनात. आता त्या गधड्यांकडे जाऊन बघतो ते काय दिवे लावतायत. ते तर काय बायकांच्या पुढचे बैल, नंदी बैलच म्हण की. मामंजी पहिल्यांदा श्रीधर भाऊजींकडे गेले. त्यांना खूप आनंद झाला, पण शीला बाहेरही आली नाही. मामंजी बराच वेळ बसल्यावर त्यांनी श्रीधर भाऊजींना आमच्या घरातली अडचण समजावून सांगितली आणि ते आणि चारू निदान 1 महिनाभर तरी त्यांच्याकडे राहायला येणार असल्याचं सांगितलं. त्याबरोबर शीला ताडकन बाहेर आली. श्रीधर भाऊजींकडे पाठ करून मामंजींना म्हणाली, हे नाही जमायचं. आम्हाला कुठे वेळ असतो. आमच्याकडे सतत माणसं येतात जातात, पार्ट्या चालू असतात. पप्पा पुढच्या आठवड्यात येणार आहे, त्यात तुमची कुठं भर घालता. आणि जाऊबाईंचं तरी हे काय वागणं. एक म्हातारा आणि त्याची ती एवढीशी पोर, त्यांचं ते किती आणि काय मेलं करावं लागणार, तेही करवत नाही त्यांना. कमाल आहे. जसं काही जगात यांनाच फक्त गारभारपणा आलाय. अगं शीला, तुम्ही थांबा हो, मला बोलू द्या. श्रीरंग भाऊजींना रजा घ्यायला काय झालं. एवढा पैसा मिळवायचा आणि दुसऱ्यांना त्रास मेला. माझी 2 बाळणपणं झाली, कोण आलं होतं करायला. एक शब्दही न बोलता मामंजी उठले. ते जिना उतरेपर्यंत श्रीधर भाऊजी मागोमाग आले. खिशातल्या नोटा मामंजींच्या हातात कोंबत म्हणाले, बाबा माझा नाईलाज आहे, माझ्यावर राग धरू नका. वहिनीनं म्हणावं तुम्ही माझ्या पैशातनं घरकामाला स्वयंपाकाला बाई ठेवा. बाबा रागवू नका, माझ्यावर नाईलाज आहे हो माझा. काहीही न बोलता त्या नोटा श्रीधर भाऊजींना तशाच परत करून मामंजी घरी आले. आता दुसऱ्या मुलाकडे जायचं त्राण त्यांच्या अंगात राहिलं नव्हतं. पण त्यांनी विचार सोडला नाही. त्यांनी श्रीकांत भाऊजींना निरोप पाठवून बोलवून घेतलं. निरोप गेल्यावर 2 दिवसांनी ते आले, बरोबर दुर्गा. ती आल्यापासून एक शब्दही बोलली नाही. श्रीरंग भाऊजींच्या बरोबर ती कुर्ऱ्यात बसून होती. माझी तिने चौकशी सुद्धा केली नाही. मामंजींनी सगळी परिस्थिती सांगितली. त्यांनी ते निर्विकारपणे ऐकलं आणि उठत ती म्हणाली, चला एवढ्याकरता बोलवलं होतं. इतक्या दिवसात नाही कधी आठवण झाली. आता जरूर लागली तेव्हा बोलवतायत. मला वाटलं म्हातारपण आलंय, काही सोन्या नाण्याच्या वाटण्या बिटण्या करतायत का काय. तुम्ही काय मक्ता घेतलाय का यांच्या जबाबदाऱ्या उचलण्याचा. चला उठा चला. दुर्गा तरातरा बाहेर पडली आणि जड पावलांनी श्रीकांत भाऊजी सुद्धा. हे सगळं काय चाललंय हे समजण्या इतकी चारू मोठी नव्हती, तरीही चाललंय ते आपल्यावरनं चाललंय हे तिच्या बालजीवनाला उमगलं होतं. गेले काही दिवस मामंजींचं उद्विग्न वागणं ती बघत होती. श्रीकांत भाऊजी बाहेर पडल्या पडल्या ती माझ्या गळ्यात पडली. वहिनी वहिनी, तू मला टाकून देणार. मी इथे राहू नको. मी कुठे जाऊ ग मग. तिचा प्रश्न ऐकून मलाच रडवायला आलं. डोळ्यातलं पाणी आवरत मी तिला जवळ घेतलं आणि म्हटलं, अगं वेडी आहेस का तू. तू माझी आहेस, माझीच. तू कुठेही जायचं नाही, तू इथेच राहायचं आहे. चारू केवढी लहान, पण तीही कितीतरी वेळ माझ्या गळ्यात गळा घालून रडत राहिली. मामंजी डोळे पुसत होते. आत्ताही त्या आठवणींनी माझे डोळे भरून आले. अभयनी मला सांगितलं, अगं आई आता लवकरच चारू आत्याचं विमान येईल बघ. अगं बाई खरंच की. माझं मन मागे गेलं होतं. आत्ता आत्ता घडल्यासारख्या वाटतायत त्या गोष्टी. यांचं माझ्याकडे बराच वेळ लक्ष असावं. ते मला म्हणाले, तुला काय झालंय, तुझ्या डोळ्यात पाणी. काही नाही हो, उगाच जुन्या आठवणी मनात गोळा झाल्या होत्या. ते किंचित हसले आणि म्हणाले, अगं माझी सुद्धा आता तीच परिस्थिती झाली आहे. आई गेली तेव्हा केवढीशी होती गई पोरगी, आणि आज 7 समुद्रापलीकडे जाऊन येते आहे. कुणीकडे माणसाचं नशीब असतं पहा. चारूला आठवत असेल का हो सगळं. कुणास ठाऊक. हे बघ, तिला वाढवायचं सांभाळायचं आपलं कर्तव्य होतं, ते आपण केलं. आता ती मोठी झाली आहे सगळ्याच अर्थानं, वयानं, शिक्षणानं, ज्ञानानं आणि पैशानं सुद्धा. अत्युच्चपदी थोरही बिघडतो असं म्हणतात. तेव्हा कदाचित चारूला काही नाही आठवणार, काय सांगणार. पण हे बघ, चारू समजा इथे तुटक वागली तर वाईट मात्र वाटून घ्यायचं नाही. इथे सगळ्यांच्या देखत प्रदर्शन नको, कळलं.
मी मान हलवली. पण ह्यांच्या वाक्यासरशी पुन्हा एकदा ती कुशीत शिरून रडणारी चारूच आठवली. त्या दिवशी मामंजी खूप अस्वस्थ झाले होते. काही बोलले नाहीत, गप्प होते. तरीही मला त्यांचा अस्वस्थपणा जाणवत होता. जेवले नाहीत त्या दिवशी. शेवटी चारूला जवळ घेत मी मामंजींना सांगितलं, मामंजी, आजपर्यंत माझ्यावर विश्वास ठेवलात ना, यापुढेही ठेवा. मी माझ्या जीवात जीव असेपर्यंत तुम्हाला आणि चारूला अंतर देणार नाही. अहो, मी तुम्हाला वडिलांच्या जागी मानलंय. चारू तर माझी मुलगी मानून आजपर्यंत तिला वाढवली आहे, यापुढे सुद्धा वाढवीन. काळजी करू नका कसलीच. सुनबाई मामंजींना पुढे बोलवेना. त्याच रात्री अचानक झोपेत मामंजींचं निधन झालं. आम्हाला पोरकं झाल्यासारखं वाटलं. त्या संध्याकाळी मामंजींना दिलेला शब्द आम्ही कसोशीनं पाळला. मला झालेली मुलगी आनंदी आणि चारू यात आम्ही कधीही भेदभाव केला नाही. चारू मॅट्रिक झाली. तिला कॉलेजमध्ये घालण्याची आमची तयारी होती. म्हणजे तेवढे पैसे आम्ही आता खर्च करू शकत होतो. पण चारूच म्हणाली, दादा मी नाही जाणार कॉलेजमध्ये. अगं का जा की, मार्क चांगले आहेत बेळा तुला. नाही पण मला नर्सिंगला जायचं आहे. हे बघ चारू, आनंदीला मी कॉलेजमध्ये घालीनच ना, का खर्चाचा विचार करीन. नाही नाही तसं नाही दादा, मी खर्चाकरता नाही म्हणत आहे. खर्च तू करशीलच, पण मला नर्सिंगची खूप आवड आहे. मला नर्सच व्हायचं आहे. बघ जसं तुला जमेल किंवा आवडेल तसं कर. चारू खरंच नर्सिंगला गेली. आता ती बऱ्याच वेळ घराबाहेर असे. हळूहळू आम्हालाही त्याची सवय झाली. आनंदीच्या पाठीवर मला पुन्हा बऱ्याच उशिरा अभय झाला. हेही बाळंतपण मला खूप अवघड गेलं, पण आता मी घाबरत नव्हते. माझी चारू आता सतत माझ्याजवळ होती, माझी सेवा करत होती. तिच्याच देखरेखीखाली माझं बाळंतपण झालं. तिचं ते तरतरीतपणानं वागणं, नम्र बोलणं, हसतमुख चेहरा पाहून असं वाटलं, परमेश्वरा एवढी गोड ही चारू, आता हिला चांगला नवरा दे रे बाबा. देवानं माझी हाक खरोखर ऐकली. त्याच हॉस्पिटलमध्ये असलेल्या डॉक्टर प्रफुल्ल देसाईंशी चारूचं लग्न जमलं. म्हणजे त्यांचं त्यांनीच ठरवलं. पण खरं सांगायचं ना, तर जमू म्हटलं असतं ना तरी इतकं उत्तम स्थळ मिळालं नसतं. दोघंही रंगानं, उंचीला एकमेकांना अनुरूप. चारू स्वरूपानं काकणभर सरसच होती, पण डॉक्टर देसाईंचं शिक्षण केवढं. एक दिवस शीला अचानक आली. मला नवल वाटलं. मी विचारलं, इकडे कुठे. मुद्दामच आले. चारूचं लग्न ठरल्याचं कळलं. म्हटलं दादा आता पैसे मागायला येणार, त्याच्या आधीच आपण जाऊन यावं. आम्हाला नाही हो जमणार पैसे द्यायला. अगं पण आम्ही मागितलेत का. नाही मागितले नाहीत, पण मागणारच ना. आमच्याजवळ नाही पैसा. हां, परवाच आम्ही गाडी बदलली. दुर्गाचा फोन आला होता. ती सुद्धा म्हणाली की आपल्याला सुद्धा एक पै द्यायला जमणार नाही आहे. असा संताप झाला ना, की वाटलं शीलाला धरावं, धरून घुसळावं आणि विचारावं की बाई गं, का हा आक्रस्ताळेपणा करतीयस. आत्तापर्यंत काय केलंस तू या घराकरता. त्या दुर्गाने तरी काय केलं. हां, एक केलं दोघींनी. आपल्या नवऱ्याला त्याच्या माणसातनं उठवलं आणि माहेरात नेऊन बसवलं. बाकी काय केलं. गाड्या आणि फोनच्या गप्पा मारतीयस. स्वतः पलीकडे सासरच्या माणसाकरता कधी एक पैसा तरी खर्च केलायस का. याआधी 3 नणंदांची लग्न झाली तेव्हा किती मदत केली. पण मी काही बोलायच्या भरीत पडले नाही, कारण त्या आक्रस्ताळ्या बाईने आणखीन तमाशा केला असता. तेवढ्यात हे सुद्धा घरात आले. शीलाचं बोलणं त्याने बहुतेक बाहेर ना ऐकलं असावं, कारण आत येताच ते तिला म्हणाले, चारूची जबाबदारी माझ्यावर आहे आणि मी समर्थ आहे ती जबाबदारी पेलायला. कळलं. तुम्ही आपलं तुमच्या गाड्या आणि ब्लॉक याचे विचार करा. बाकीच्या गोष्टींचा विचार करण्याची गरज नाही. आणि शीलाकडे पाठ फिरवून ते मला म्हणाले, आज ऑफिसमध्ये चारूचा फोन आला होता बरं का. डॉक्टर देसाईंना घेऊन ते थोड्या वेळानं इथं येणार आहे. परवाच्या दिवशी ते रजिस्टर लग्नाची नोटीस देणार आहेत. अगं बाई, हे काय एकदम ठरवलं. अगं हो, कारण डॉक्टर देसाईंना अमेरिकेची एक स्कॉलरशिप मिळाली आहे. चारूलाही ते बरोबर नेणार आहेत. दोघंही पुढच्या महिन्यात तिकडे जाणार. आता त्यांची एकच कामाची घाई होईल ना, त्यामुळे रजिस्टर लग्न करायचं असं त्याने ठरवून टाकलं आहे. शीलाचं आमच्याकडे लक्ष नव्हतं, पण ती लक्षपूर्वक आमचं बोलणं ऐकत होती. हे बोलायचे थांबले तशी ती एकदम उभी राहिली आणि म्हणाली,
म्हणजे चारू अमेरिकेला जाणार? बघा हो, नशीब काढलं पोरीनं. तशी ती हुशार आहेच म्हणा पहिल्यापासनं. बरं, पण ती आज इथे येणार आहे ना, मग तिला म्हणावं आमच्याकडे कधी येणार? हा जसा भाऊ तसा दुसराही भाऊ आहे म्हणावं तुला. आम्ही फोन करूच म्हणा तिला. आमचा निरोप न घेता शीला लगबगीनं निघून गेली. दुर्गाई येऊन गेली. चारूला अजून एक भाऊ भाऊजाई आहेत याची आठवण करून द्यायला ती आली होती. चारूला दोन्ही निरोप पोचवण्याचं काम आम्ही केलं, पण चारूनं ती गोष्ट हसून सोडून दिली. तिच्याजवळ तेवढा वेळही नव्हता. लग्न करून चारू अमेरिकेला गेली. ती आता इतक्या वर्षांनी आम्हाला भेटायला येते. तिच्या स्वागताला आज हे सगळे जमा झालेत. तिचं आणि आपलं किती प्रेम आहे हे दाखवण्याची सगळ्यांची चढाओढ लागली आहे. कारण ती अमेरिकेहून आली आहे ना, श्रीमंत झाली ना ती. आई आई, अगं लक्ष कुठं आहे तुझं? बघ ना, ती बघ, चारू आत्या आली. म्हणजे चारू आली सुद्धा? मला कळलंही नाही. इतके मी विचारात गुंतले होते. मी झटकन डोळे कोरडे करत पाहतीये. सगळ्यांना बाजूला सारून चारू धावत आली आहे, थेट यांच्या गळ्यात पडली आहे. ती रडतीये. शेजारी डॉक्टर देसाई उभेत. त्यांचेही डोळे भरून आलेत. पांढऱ्या लोकरीच्या गुंड्यासारखी त्यांची 2 छोटी गुटगुटीत मुलं त्यांच्या हाताशी आहेत. ती कावरी-बावरी होऊन सगळ्यांकडे बघतायत आणि चारू यांना सांगतीये, दादा, दादा, मी कुणाकडे उतरायला जाणार नाहीये. दादा, मी फक्त तुझ्याकडे येणार आहे दादा. डोळ्यातलं पाणी पुसत हे चारूला जवळ घेतायत आणि म्हणतायत, चल ग, वेडी आहेस का तू? चल घरी. श्रोते हो, तुम्ही ऐकत होतात विनीता ऐनापुरे यांच्या भिरभिर या कथासंग्रहातली कथा अरे संसार संसार. कथा तुम्हाला नक्कीच भावली असेल. ही हृदयस्पर्शी कथा. या व्हिडिओला लाईक करा. ही कथा आपल्या मित्रपरिवारात, नातेवाईकात, सोशल मीडियावर शेअर करा. सगळ्यांना या कथेचा आनंद घेऊ द्यात. चॅनल सबस्क्राईब करायचं राहून गेलं असेल तर चॅनल सबस्क्राईब करा, एवढीच विनंती करतो आणि थांबतो.